नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा अत्यंत धोकादायक, शक्तिशाली आणि खूप उपयुक्त घरगुती औषधाबद्दल सांगायला जात आहे, जे लोक नेहमी सांधेदुखीमुळे त्रस्त असतात। त्यांच्या शरीरातील प्रत्येक सांधादुखीमध्ये तुम्हाला त्वरित आराम देण्यास मदत करेल, मग तो गुडघेदुखी असो, कंबरदुखी असो, खांदेदुखी असो किंवा शरीरातील इतर कोणताही सांधा का असेना। याशिवाय जर तुम्हाला हळूहळू थोडे कुठं दुखत असेल तर तुमच्या त्या वेदनांना पूर्णपणे बरे करण्यासाठी हे आधी मदत करेल। मित्रांनो, हा जो उपचार आहे तो घरगुती उपचार आहे। तुम्ही फक्त घरी बसून 5 मिनिटात तुमच्या घरी 100% बनवू शकता, तेही विनामूल्य। याची चांगली गोष्ट अशी आहे की याचा दररोज वापर तुम्ही शांतपणे आणि सोप्या पद्धतीने करू शकता। मित्रांनो, यात कोणतीही मेहनतीची गोष्ट नाही, यात वेळही लागत नाही। चला तर मी तुमचा जास्त वेळ न घालवता हा आरोग्यवर्धक म्हणजेच मनोरंजक व्हिडिओ सुरू करायला जात आहे। जाणून घेऊया की अनेक उपचार कसे तयार करायचे आहेत, काय करायचं आहे। जर तुम्हाला हातापायांना वेदना असतील, गुडघ्यात वेदना असतील, खांद्यात वेदना असतील, जकडण असेल, ताठरता असेल किंवा कटकट असा आवाज येत असेल, तर आपण या घरगुती उपचाराचा उपयोग समजूया। यासाठी ही गोष्ट का आवश्यक आहे, तर खरंच मित्रांनो, पाहिलं तर तुम्हाला आधी तुमची सांधेदुखी कायमची दूर करायची असेल तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे की तुम्हाला सांधेदुखी का होते। यासाठी आपल्या शरीरात सांधेदुखीची समस्या दिवसेंदिवस का वाढत चालली आहे, ती वाढण्याची कारणं काय आहेत, मुख्यत्वे प्रॉब्लेम काय आहे, यावर आपण थोडी नजर टाकूया। असं म्हटलं जातं की ज्या गोष्टी घडत आहेत त्यामागची कारणं जर तुम्ही एकदा समजून घेतली तर वेदनांना कायमस्वरूपी किंवा भविष्यात येणाऱ्या वेदनांना तिथंच रोखू शकता। तर लक्षपूर्वक समजून घ्या। आतापर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या शहरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ते खाली कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून आम्हालाही कळेल की आमचा आरोग्यवर्धक व्हिडिओ कुठे कुठे जात आहे। पहिली गोष्ट, ज्या लोकांना सांधे आणि कंबरदुखीचा प्रॉब्लेम किंवा समस्या निर्माण होतात ती काय आहे, ती आहे कॅल्शियमची कमतरता। हो मित्रांनो, सर्वात पहिलं आणि सामान्य कारण समोर येतं ते म्हणजे कॅल्शियमची कमतरता। मित्रांनो, आपली हाडं आणि दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते। जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शियमची मात्रा नसते तेव्हा हाडे अचानक कमकुवत होतात, पोकळ होऊ लागतात। या कमकुवतपणामुळे सांध्यावर दबाव वाढतो आणि परिणाम काय होतं, तुमच्या शरीरात वेदना, अशक्तपणा आणि तुम्हाला अशा अशक्तपणाचा अनुभव येतो की दीर्घकाळात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या गंभीर समस्येकडे तुम्हाला घेऊन जातं। अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये हाडे इतकी ठिसूळ बनतात, इतकी सूक्ष्म बनतात की थोड्याशा दुखापतीनेही तुम्हाला फ्रॅक्चर होण्याचा धोका आधीच राहतो। दुसरी गोष्ट जी तुमच्या वेदना वाढवून देते, तीव्र वेदना करते, ती आहे कार्टिलेज। तुम्ही म्हणाल की कार्टिलेज काय आहे। मित्रांनो, कार्टिलेज झिजणं हे सर्वात मोठं दुसरं कारण ठरतं। तुमच्या सांध्याच्या आत कार्टिलेज असते, जे मधला भाग असतो तो हळूहळू झिजतो किंवा तिथंच नुकसान पावतो। मित्रांनो, कार्टिलेज बद्दल परफेक्टली बोलायचं तर एक मऊ आणि लवचिक रचनेसारखा भाग पाहायला मिळतो, जो प्रत्येक सांध्यामध्ये उपस्थित असतो। तुम्ही त्याला नैसर्गिक कुशन किंवा गादी म्हणूनही ओळखू शकता, जे हाडांना एकमेकांशी घासण्यापासून रोखतं। हेच कार्टिलेज काम असतं। कार्टिलेजचं मुख्य कारण काय आहे, कारण आणि कार्य एकच आहे, हाडांमधील घर्षण रोखणे। मित्रांनो, सांध्याची हालचाल सुलभ ठेवण्याचं काम त्याचं असतं। जेव्हा आपण चालतो, धावतो किंवा कोणतीही वस्तू उचलतो तेव्हा काय होतं, हे कार्टिलेज या गोष्टींचा झटका सोसण्याचं काम करतं। परंतु जेव्हा हे कार्टिलेजमध्ये राहण्याचं काम करतं, पण काही कारणास्तव कार्टिलेज झिजलं किंवा नुकसान पावलं तेव्हा हाडं एकमेकांशी थेट आदळतात आणि आदळतातच। यामुळे दोन हाडं घासलं गेल्यानं तुम्हाला तीव्र वेदना होतात, त्या ठिकाणी सूज येते, युएनडी हालचालीत अडचणी किंवा समस्या सुरू होतात। अनेकदा हाडांमधील जी नैसर्गिक जागा आहे ती अचानक कमी होते, त्या जागी आपण ग्रीस सारखे काम केलं पाहिजे, ज्याला आपण नैसर्गिक ग्रीस किंवा इंग्रजीत ल्युब्रिकेशन म्हणतो, तेही कमी होतं। या स्थितीला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणून ओळखलं जातं, जे वृद्धापकाळात सामान्यतः पाहायला मिळतं। परंतु मित्रांनो, आता तरुणांमध्ये सुद्धा अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत, ज्यांना सांधेदुखी किंवा पायदुखी झाली आहे। तिसरे सर्वात मोठं कारण संसर्ग। मित्रांनो, सर्वात कमी पाहायला मिळणारं पण खूप गंभीर कारण म्हणजे इन्फेक्शन। जर कोणत्या सांध्यामध्ये कारणास्तव बॅक्टेरिया, व्हायरस किंवा इतर सूक्ष्म जीवाद्वारे तुम्हाला संसर्ग झाला, तरीही तीव्र वेदना, सूज, लालसरपणा, खूप जास्त दुखणं अशा स्थिती निर्माण होतात।
या स्थितीला सेप्टिक अर्थरायटिस म्हटलं जातं. याला तात्काळ वैद्यकीय लक्ष देण्याची गरज असते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंय की ज्या उपचाराबद्दल मी बोलायला जात आहे त्यात आपण जे घटक सांगितलेत किंवा जे घेतले आहेत ते 3 कारणांना लक्षात ठेवूनच तुम्ही निवडा. तुमच्या वेदना या तिन्हीपैकी एकामध्ये असतील तर तुम्ही या समस्येचं निवारण करू शकता, जेणेकरून कोणत्याही समस्येवर उपचारांचा थेट परिणाम तुमच्या गोष्टींवर पडेल. मित्रांनो, या तिन्हीपैकी जे काही तुम्हाला झालंय ते खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण आपल्या अद्भुत आणि घरगुती उपचारासाठी आवश्यक असलेल्या घटकाबद्दल तुम्हाला सविस्तर सांगते. हे सर्व घटक सहज उपलब्ध आहेत. हो मित्रांनो, त्यांचे औषधी गुणधर्म म्हणजे सांध्याच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर गोष्टीबद्दल बोलायचं तर पहिल्या क्रमांकाची गोष्ट कोलन, जी तुमच्या समोर येत आहे, कॉमा ती आहे दूध. मित्रांनो, घरगुती उपचाराचा सर्वात पहिला मुख्य घटक म्हणजे दूध. मित्रांनो, आपण सर्व जाणतो की दूध हा कॅल्शियमचा केवढा मोठा उत्तम स्रोत आहे. कॅल्शियम आपल्या हाडांच्या रचनेचा अविभाज्य भाग मानला जातो. ते त्यांना मजबूती देते, निरोगी ठेवण्यास मदत करते. अत्यंत आवश्यक गोष्ट आहे दूध. दुधात असलेलं कॅल्शियम आणि इतर खनिजे जसे की फॉस्फरस, व्हिटॅमिन डी हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि त्यांना मजबूती देण्यासाठी सर्वात जास्त मदतगार आणि प्रभावी ठरतात. मजबूत हाडं सांधेदुखीसाठी रोखण्याचे काम करतात. दूध इतकी महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हटलं जातं की याचा पुरावा तुम्ही या गोष्टीवरून समजू शकता. जेव्हा लहान बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याला सर्वात आधी आणि अनेक महिन्यांपर्यंत फक्त एकच गोष्ट दिली जाते, ती म्हणजे दूध. त्याला दूधच दिलं जातं कारण निसर्गानं त्याला असं बनवलंय की त्याचा संपूर्ण विकास दुधावरच अवलंबून असतो. मुलांच्या हाडाचा विकास आणि मजबूती दुधामुळेच होते. मित्रांनो, दूध हा एक पूर्ण आहार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजांचे संतुलित प्रमाण पाहायला मिळतं, जे सांध्यासह संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी एकदम बेस्ट फायदेशीर आहे. दुसरी गोष्ट ज्याचा आपण वापर करायचा आहे ती म्हणजे हळद आणि आलं. आता बोलूया या उपचाराच्या दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल. मी हळद आणि आले या दोन्ही गोष्टी एकत्र सांगणार आहे कारण या दोघांचा परिणाम सांधेदुखी आणि सूज यामध्ये सारखाच असतो. कशा प्रकारे लक्ष देऊन समजा. मित्रांनो, ते एकमेकांच्या गुणधर्मांना बूस्ट करतात, वाढवतात. हळदीमध्ये काय असतं तर हळदीमध्ये मुख्य गोष्ट म्हणजे कर्क्युमिन नावाचा एक सक्रिय घटक असतो जो त्याच्या शक्तिशाली अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्मासाठी ओळखला जातो. हे गुणधर्म सांध्यातील सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत आणि मदत करतात. आता तुम्ही म्हणाल की कर्क्युमिन काय आहे. मित्रांनो, कर्क्युमिन नैसर्गिकरित्या वेदनाशामक म्हणून काम करतं. तुमच्या सांधेदुखीमध्ये आधी आराम देतं. हळद एक उत्तम अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे जे पेशींना नुकसानीपासून वाचवण्याचं काम करते आणि सांध्यांचं आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आलं. आल्यामध्ये जिंजर ऑइल्स आणि शोबल्स सारखे बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात जे हळदीसारखेच अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म धारण करतात. जेव्हा तुम्ही आलं आणि हळद दोन्ही एकत्र करून वापरता तेव्हा ते तुमच्या सांध्यातील जी काही सूज आहे ती हळूहळू कमी करतात. रक्ताभिसरण सुधारण्याचं काम करते, जे सांध्यातील खराब झालेल्या पेशींपर्यंत पोषक तत्वे पोहोचवण्यास मदत करतं. आलं आणि हळद एकत्र वापरण्याचे फायदे म्हणजे जेव्हा हे दोन्ही एकत्र केले जातात तेव्हा त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो. याशिवाय एक मोठा फायदा म्हणजे कार्टिलेज रिपेअरिंग प्रक्रियेला सुद्धा स्पीडअप करतात, वेगवान बनवतात. म्हणजे जर कार्टिलेज झिजलं असेल तर त्यावर नैसर्गिक हिलिंग करण्याचं काम हळद आणि आलं करेल. मित्रांनो, पुन्हा ग्रीस म्हणजेच लुब्रिकेशन बनवण्याचं काम सुरू करतं. तेव्हा तुम्ही त्याचं सेवन करता, ज्यामुळे हाडांमधील हालचाल पुन्हा सोपी होते आणि स्मूथ होतं. तुमची जखडण आणि ताठरटा कमी होते. तुम्ही म्हणाल की सर, या सर्व गोष्टींचा वापर कसा करायचा. मित्रांनो, लक्ष देऊन समजा. अजून एक व्हिडिओ लाईक केला असेल तर लाईक करा. आणि आता आपण जाणून घेऊया की कार्टिलेज इतक्या वेगानं का झिजतं, त्याची कारणं काय आहेत. जर या गोष्टी थांबल्या तर तुमच्या वेदनाही थांबतील. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की कार्टिलेज इतक्या लवकर का झिजतं. तर त्याची 2 मुख्य कारणं आहेत जे 90 वर्षांच्या किंवा 80 ते 60-55 वर्षाच्या माणसांना तसेच आजच्या पिढीला सुद्धा कार्टिलेज झिजण्याची कारणं पाहायला मिळतात. 90% लोकांमध्ये जे पाहायला मिळतं ते म्हणजे पहिले वजन. हो मित्रांनो, जास्त वजन आणि स्थूलता हे सर्वात पहिलं कारण आहे. जेव्हा आपलं वजन जास्त असतं तेव्हा सांध्यावर, विशेषतः गुडघे आणि कंबर यावर जास्त वजन पडल्यामुळे दबाव आता आहे. अशा स्थितीमुळे कार्टिलेजवर नेहमी भार पडतो आणि सतत घसारा लागतो. हळूहळू ते झिजण्याचं सर्वात मोठं कारण ठरतं. तुम्हाला पहिली गोष्ट हीच करायची आहे की वजन कमी केलं पाहिजे. मित्रांनो,
सांध्याचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात प्रभावी पाऊल मी तुम्हाला सांगते, ज्यामुळे तुम्ही औषधांपासून वाचू शकता. तुमचे वजन. दुसरे, कोलेजनची कमतरता. दुसरे महत्त्वाचं कारण म्हणजे कोलेजनची कमतरता. कोलेजन हा आपल्या शरीरातील अनेक घटकांचा मुख्य भाग आहे, ज्यात कार्टिलेज सुद्धा समाविष्ट आहे. कार्टिलेजला मजबूती प्रदान करतं. वयानुसार आपल्या शरीरात कोलेजनचं उत्पादन हळूहळू कमी होऊ लागतं. या प्रक्रियेमुळे कार्टिलेज कमकुवत होतं आणि त्याची रिपेअरिंग क्षमताही कमी होते. परिणामी सांधेदुखी आणि जखडण सुरू होतं. जर तुमचं वय वाढत असेल किंवा तुम्ही सांधेदुखीने त्रस्त असाल तर तुम्हाला आहारात अशा गोष्टींचा समावेश करण्याची गरज आहे, ज्या शरीरातील कोलेजनची मात्रा वाढवतील. इथं मी तुम्हाला काही उत्तम भाज्या आणि आहार सांगते, जो कोलेजनचे उत्पादन बूस्ट करेल. पालेभाज्या. पालक, मेथी, मोचीची भाजी, कोबी, बीट यांसारख्या भाज्या नैसर्गिकरित्या कोलेजन वाढवतात. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेट भरपूर असतं. टोमॅटो. यात लायकोपीन नावाचं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतं, जे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतं. ब्रोकोली हे एक सुपर फूड आहे. यात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन पोटॅशियम, मॅग्नेशियम असतं, जे सांध्यातील सूज कमी करतं. संत्री आणि लिंबू. आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे कोलेजन निर्मितीसाठी अनिवार्य आहे. ड्रायफ्रूट्स आणि बिया. बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स, अळशी यामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन ई असतं, जे कोलेजनसाठी खूप महत्त्वाचं आहे. झिंक कोलेजन संश्लेषणासाठी आवश्यक आहे. कडधान्य. राजमा, चणे, मसूर डाळ हे प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत. प्रोटीन अमिनो ॲसिड्सनी बनलेलं असतं, जे कोलेजन निर्मितीसाठी आवश्यक असतं. पुढील घटक. दालचिनी. दालचिनी अशी आयुर्वेदिक औषधी आहे, ज्यात सिनेमाइड नावाचं सक्रिय कंपाऊंड असतं, जे सांध्यातील जळजळ आणि सूज प्रभावीपणे कमी करतं. दालचिनी फक्त सूज कमी करत नाही, तर कार्टिलेजच्या दुरुस्तीत मदत करतं. यामुळे सांध्यातील लुब्रिकेशन वाढतं आणि हालचाल सोपी होते. शेवटचा घटक. काळी मिरी. काळी मिरीमध्ये पायपेरिन असतं, जे फक्त पचन सुधारत नाही, तर अँटी इन्फ्लेमेटरी गुणांनी युक्त असतं. जेव्हा तुम्ही काळी मिरी या उपचारात वापरता, तेव्हा ती हळदीमधील कर्क्युमिनचं शरीरातील शोषण वाढवते. याचा अर्थ असा की तुमच्या शरीराला सर्व घटकांचे पूर्ण फायदे मिळतात. हा घरगुती उपचार कसा बनवायचा? हा उपचार बनवणं खूप सोपं आहे आणि तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात तो तयार करू शकता. साहित्य. 1 ग्लास दूध घ्या, सुमारे 200 ते 250 मिली. शक्यतो कमी चरबीयुक्त दूध वापरा. 1 चमचा किसलेलं आलं, सुमारे 5 ते 6 ग्रॅम. अर्धा चमचा हळद पावडर. दालचिनीच्या 1 ते 1.5 इंचाचा तुकडा किंवा पाव चमचा दालचिनी पावडर. 3 ते 4 काळी मिरीचे दाणे ताजे कुटलेले. मध किंवा गूळ किंवा खडी साखर. जर मधुमेह नसेल तर चवीनुसार कृती. सर्वात आधी 1 ग्लास पातेल्यात दूध घ्या आणि मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. दूध खाली लागू नये म्हणून मध्येच हलवत राहा. जेव्हा दूध थोडं गरम होईल किंवा उकळायला सुरुवात होईल, तेव्हा त्यात 1 चमचा किसलेलं आलं टाकणं. त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर आणि दालचिनीचा तुकडा किंवा पावडर टाका. शेवटी 3 ते 4 काळी मिरी खलबत्त्यात कुटून त्या दुधात टाका. 5. आता हे सर्व नीट मिसळून घ्या आणि जोपर्यंत दूध पाहून भाग राहत नाही, म्हणजे थोडे अटत नाही, तोपर्यंत उकळवा. ही प्रक्रिया सुमारे 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर करा. 6. जेव्हा सर्व घटक दुधात मिसळतील तेव्हा गॅस बंद करा. 7. मिश्रण एका गाळणीनं गाळून घ्या. आले, दालचिनी आणि मिरीचे तुकडे वेगळे करा. सेवन कसे करावं? हे पौष्टिक पेय दिवसातून एकदा नक्की प्यावं. हे ताजं बनवूनच प्यावं, तरच ते प्रभावशाली ठरेल. चवीसाठी तुम्ही यात गूळ किंवा मध गूळ टाकू शकता, पण जर मधुमेह असेल तर साखर मध अजिबात टाकू नका. तुम्ही हे घ्यायला सुरुवात केल्यावर पहिल्याच दिवसापासून तुम्हाला हलका फरक जाणवेल. जखडण, ताठरता आणि सांध्यामधील जडपणा हळूहळू कमी होईल. सलग 21 ते 22 दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम मिळतील. तुमच्या वेदना 90% ते 95% पर्यंत कमी होऊ शकतात. पिण्याची सर्वोत्तम वेळ. सकाळी नाश्ता केल्यानंतर साधारण 1 तासानं हे पिणं सर्वात चांगलं आहे, किंवा तुम्ही संध्याकाळी हे घेऊ शकता. लक्षात ठेवा, जेवल्यानंतर लगेच हे घेऊ नका. भोजन आणि हे पेय यामध्ये किमान 1 तासाचं अंतर नक्की ठेवा, जेणेकरून पचन संस्थेवर ताण पडणार नाही. आजचा व्हिडिओ बस इतकाच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणत्या शहरातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात. व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, मी नक्की उत्तर देईन. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना जय जय महादेव.